आजच्या डिजिटल युगात मुले मैदानी खेळांपासून दुरावत चालली आहेत. त्यांच्यात खेळाची आवड निर्माण व्हावी आणि भावी पिढी सुदृढ व्हावी या उद्देशाने दरवर्षी महापौर ट्रॉफी एकता दौडचे आयोजन करण्यात येत असते. अशी भावना वसई विरार शहराचे महापौर अजय पाटील यांनी व्यक्त केली. विवाह गिरिविहार उत्सव समिती आणि बहुजन विकास आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेचे यंदा 24वे वर्ष होते. विरार पूर्व येथील विवाह गिरिविहार चौक येथून सकाळी 6:30 वाजता महापौरांच्या हस्ते या दौडचा शुभारंभ झाला. आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्षितिश ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्पर्धेत 3000हून अधिक लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेदरम्यान शहराच्या क्रीडा विकासाबाबत बोलताना महापौरांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. विरारमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिंथेटिक ट्रॅक उभारण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. खेळाडूंना पुरेशा सुविधा मिळाव्यात यासाठी आरक्षित जागा हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जीवदानीच्या पायथ्याशी असलेल्या क्रिकेट मैदानाला आंतरराष्ट्रीय स्वरूप दिले जाणार असल्याचं ते म्हणाले. विरार पश्चिम येथील क्रीडा संकुल लवकरच सेवेत येईल, तर फुलपाडा येथील महापालिका तरण तलावाचे अत्याधुनिकीकरण केले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शहरात दौडचे मार्ग कायमस्वरूपी सुस्थितीत ठेवण्यासाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. क्रीडा संस्कृतीबरोबरच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पालिकेने कंबर कसली आहे. दमनच्या धर्तीवर अर्नाळा आणि वसई किनारा तसेच मैदानांचा विकास करून क्रीडा पर्यटन वाढवण्याचा मानस महापौरांनी बोलून दाखवला. तसेच तरुणांना खेळासोबतच रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी माजी आमदार क्षितिश ठाकूर यांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास केंद्र उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. महापालिकेच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचा लाभ सर्वांना मिळवून देण्याचा प्रयत्न आहे, अशी माहितीही त्यांनी याप्रसंगी दिली. या सोहळ्याला नगरसेवक प्रशांत राऊत, निशाद चोरके, नगरसेविका संगीता भेरे, मीनू झा, प्रतिभा पाटील, माजी नगरसेवक बीबी गमरे, ज्येष्ठ समाजसेवक भालचंद्र पाटील मामा, माजी सभापती चिरायू चौधरी, माजी नगरसेविका मिनल पाटील आणि विरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास तुरे, पोलीस उपनिरीक्षक कदम यांच्यासह अनेक मान्यवर आणि प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नगरसेवक प्रशांत राऊत यांनी या स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी विशेष मेहनत घेतली. रेडियंट हॉस्पिटल, वसई विरार शहर महानगरपालिका वैद्यकीय विभाग, रुग्णवाहिका सेवा, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य विभाग, विरार पोलीस स्टेशन वाहतूक शाखा आणि इशिता ड्रीम फाउंडेशन यांच्या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले. गेले 24 वर्ष आपले कर्तव्याध्यक्ष नगरसेवक प्रशांत राऊत यांनीही चालू केलेली एकता दौड आज 24 वर्ष झाल्यात. अनेक स्पर्धक दरवर्षी वाढत आहेत. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून चालू झालेली एकता दौड, जे युवक आहेत हल्लीच्या जमान्यातले, जे मैदानी खेळ विसरलेले आहेत, त्यानिमित्ताने एकता दौडनी कुठेतरी एकत्र जमून एकतेचा संदेश जातो आणि मैदानी खेळाकडे कुठेतरी त्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात आणि हे एक त्याच्यातलं सक्सेस आहे. त्यामुळे हल्लीची जी युवा पिढी आहे, जी मोबाईलमध्ये कॉम्प्युटरमध्ये अडकलेली आहे, तिला कुठेतरी मैदानावर आणण्याचं काम अशा स्पर्धांमध्ये होतं आणि ते प्रशांत राऊत जे आपले नगरसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये इकडे विविध कार्यक्रम आयोजित करून केले जातात आणि हेच सक्सेस आहे. या भागामध्ये मुलांसाठी खेळण्यासाठी अद्यापही मैदान नाहीये. मुलांना क्रीडा क्षेत्राकडे वळतील असं मैदान नाहीये. आपण आता महापौर झालेले आहात, ही याच्यामध्ये विशेष असं क्रीडा विभागासाठी काही योजना आहे? संपूर्ण वसई तालुक्यामध्ये युवकांसाठी एक क्रीडांगण हवेत आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये क्रीडांगणांचा विकास चालू झालेला आहे. विरार पूर्वेकडे बघायला जाल तर आपण इकडे उभे आहेत, त्याच्या बाजूलाच एक प्रस्तावित क्रीडांगण आहे, रिझर्वेशन आहे. त्यातला बराचसा भाग हा हँडओव्हर करून घेण्यात आलेला आहे. उरलेला भाग हँडओव्हर करण्यासाठी जमीन मालकांची बोलणं चालू आहे. जीवदानी पायथ्याशी मोठं क्रीडांगण आहे. तिकडे लवकरच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सहकार्याने मोठं स्टेडियम उभारलं जाणार आहे. विविध खेळ होतील. त्याच्या बाजूलाच स्विमिंग पूल आहे आणि विविध पोहण्याचे जे उपक्रम असतात तिकडे राबवले जातात. नवीन ड्रायव्हिंग पूलची देखील तिकडे एक संकल्पना आहे, ती देखील पुरी केली जाईल. त्याला लागून एक रिझर्वेशन आहे. 400 मीटर ट्रॅक तिकडे होऊ शकतो. ते देखील शेतकऱ्यांशी जे भूमिपुत्र आहेत त्यांच्याशी बोलणं चालू, ते देखील कार्य चालू आहे. तर विरार ईस्टला या मनवेलपाडा विभागामध्ये किमान 2 ते 3 मैदानं जे आहेत, विवा जांगेडमध्ये 2 मैदानं आहेत, ते तेथील मालकांशी बोलून त्यातला एक पार्ट ताब्यात मिळालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये तिकडे मैदान तयार झालेलं आहे.